नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नितीन मोरे व्लॉग्स. मित्रांनो, मागच्या एक महिनाभर आम्ही व्हिडिओ नव्हता बनवला कारण थोडा मोबाईलचा इश्यू झाला होता. त्यानंतर आत्ता आम्ही एका महिन्यानंतर आलो आहे दादरमध्ये आणि खास करून आहे ना नॉनव्हेज लवरसाठी आम्ही एक छोटासा स्टॉल घेऊन आलो आहे, जिथं तुम्हाला नॉनव्हेज जेवणाची आहे ना पुरेपूर मजा घेता येईल. खूप दिवसापासून आहेत ना या ताई आम्हाला संपर्क करत होत्या की या आमच्याकडे हे करायला, व्हिडिओ करायला, पण आम्हाला थोडंसं पॉसिबल झालं नाही यायला. तर आज आम्ही आलो आहे इथे. चला त्यांना भेटूया आणि त्यांना विचारूया की त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची व्हरायटी आहे, नॉनव्हेजमध्ये काय काय आहे त्यांच्याकडे, ते आपण जाऊन बघूया. इथे गर्दी बघा ऑलरेडी आहे ना. आम्ही याच्या अगोदर इथे काही लोक येऊन खायला बसलेले आहेत. ताई आता सुरुवात झाली का स्टॉलला? तुमचं नाव काय? पूजा सुमित मोहिते. कधीपासून या स्टॉलला तुम्ही सुरुवात केलीत? जैनपासून केली सुरुवात. जैनपासून सुरू केलं आहे. आणि काय काय तुमच्याकडे असं व्हरायटी आणि कधी कधी स्टॉल चालू असतं? बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आणि व्हरायटी कसं तुमच्याकडे सर्व दिवशी सेम व्हरायटी असते की काही असं वेगवेगळं असतं? म्हणजे बुधवारी आता चिकन आहे, चिकन मसाला आहे, चिकन बिर्याणी असते. ओके, बुधवारचं चिकन बिर्याणी, चिकन मसाला असतो, कोलंबी मसाला दररोज असतो. ओके, सुका जवळ आहे आज आपल्याकडे. ओके, हा झाला बुधवारचा. आणि बाकी दिवशी अजून तिसऱ्या मसाल्या होत्या, हां ते स्टाफ आले त्यांचे, हे ऑफिसवरनं आले, त्यांचं ऑर्डर होती ऑलरेडी. ओके, तर त्यांना तिसऱ्या मसाला ऑलरेडी तुम्ही फ्राय करून दिलेला आहात? कोलंबी मसाला फ्राय करून दिले, तिसऱ्या मसाला देणार आहे. अच्छा, तिसऱ्या मसाला तुम्ही आता फ्राय करताय का? हां. ओके, आणि अजून काय काय याच्यामध्ये? सुका जवळ आहे. अच्छा, हा सुका जवळ आहे. कोलंबी मसाला आहे. कोळंबी मसाला. ओके, त्याच्या खाली काय आहे? बांगड्याचा रस्सा आहे. ओके, आणि हे काय भाकरी आहे का इथे? ह्या भाकऱ्या चपात्या आहे. ओके, ह्या तांदळाच्या भाकरी आहेत ना खाली? हो, तांदळाच्या भाकऱ्या आहे. ओके, ह्या भाकऱ्या कशा तुम्ही घरातून भाजून आणता की कसं? घरगुतीच आहे आपलं सगळं, काकी आहे ती करते. आणि कसं पर पीस भाकरी वगैरे कसे? भाकरी 20 रुपये एक. 20 रुपये एक भाकरी. आणि चपाती? चपाती 7 रुपये. ओके, याच्यामध्ये काय आहे खाली? त्याच्यामध्ये मोदकं आहे. काय? मोदकं. ओके, हा मच्छीचाच प्रकार आहे का? ओके, तर आता काय बनवतो तुम्ही? तिसरा बनवताय ना? तिसऱ्या झाल्या रेडी आहे, त्यांना फक्त ऑर्डर होती त्यांची. बोंबील फ्रायची प्लेट कशी आहे? 100ला 4 आहे. ओके, 4 असतात, 5 असतात, जसं आता मार्केट प्राईस त्याप्रमाणे. फिशमध्ये काय काय व्हरायटी ठेवता तुम्ही? सुरमई आहे, पापलेट आहे. सुरमई, पापलेट, बोंबील आहे, प्रॉन्स असतात. 4च आहेत का? आणि हे अजून काहीतरी बोलत ते? हां, ते म्हणजे आज ते आहे. ओके, मोडी असते. अच्छा, प्रत्येक म्हणजे आता जसं डिपेंड, आता कसं भेटेल तसं. आणि राईसमध्ये असं काय व्हरायटी वगैरे काही नाही? चिकन बिर्याणी आहे. चिकन बिर्याणी आज सुद्धा आहे का? हा, आज आहे. आज बुधवार, रविवार चिकन बिर्याणी. ओके, इथे बघा आता इथे बोंबील फ्राय होत आहेत ऑलरेडी. तिथे त्यांच्या ऑर्डरचे मगाशी कोळंबी फ्राय करून दिलेली आहे. आणि टायमिंग काय आपल्या स्टॉलचं? 7:30 ऑनवर्ड्स. 7:30 ते रात्री किती वाजेपर्यंत? 10:30-11. इथे बघा इथे मस्त वेगळं आता बोंबील आहेत ना, मस्त कुरकुरीत फ्राय होत आहेत. त्यानंतर मग सुरमईसुद्धा आहे, बांगडासुद्धा आहे आणि कोळंबीसुद्धा फ्राय होणार आहे. तिसऱ्यासुद्धा आहेत. महत्त्वाचं म्हणजे आहे ना, इथे तुम्हाला कोणतीही मच्छी आहे ना अगोदर रेडी करून ठेवलेली नाही आहे. जशी तुमची ऑर्डर येईल ना तशा ऑर्डरप्रमाणे तुम्हाला इथे बनवून दिली जाईल. इथे आता सुरमई फ्राय होते. पर पीस सुरमई 100 रुपये आहे. इथे पापलेट मॅरिनेट करून ठेवलेले आहे, ते 120 रुपये एक पीस आहे पापलेटचा. ते सुद्धा जसं साईज असेल ना त्या साईजच्या हिशोबाने त्याचा रेट ठरवतात. आता सुरमईची साईज थोडी छोटी आहे त्याच्यामुळे 100 आहे. जर साईज मोठी असेल तर ते 150 सुद्धा असते. तुमची मार्केट प्राइस वरती सगळ्यात डिपेंड आहे. ओके, साईज पेक्षा मार्केट प्राइस. म्हणजे थोडंफार रेटमध्ये आहे ना, थोडंसं खालीवर होत राहील. जसं मच्छीचं मार्केटचा रेट असेल ना त्या हिशोबाने मग इथे रेट खालीवरती होतात. ते काही कस्टमर्स आहेत जुने, त्यांना विचारूया तिथलं जेवण कसं आहे ते. दादा नमस्कार, मी मालाडवरून इथं आलो आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझी मैत्रीण आहे निकिता, तिने रेफरन्स दिला होता की अरे चला असं, आणि त्या ह्याच्याबद्दल खूप चांगलं बोलत होती. तर आम्ही आल्यानंतर बघितल्यानंतर एक 15 मिनिट वेट केला आणि त्याच्यानंतर आम्हाला ऑर्डर आली आणि बोलतात ना पैसा वसूल. काय काय घेतलं होतं तुम्ही? आम्ही सुरुवातीला
काय सुरुवातीला आपण काय घेतलं होतं निकिता? प्रॉन्स फ्राय घेतलं होतं. त्याच्यानंतर आम्ही शिंपल्या घेतला, शिंपल्या आणि एकदम अप्रतिम शिंपल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही जे हे मागवलं आहे बांगडा, तर त्या शिंपल्याची चव वेगळी आणि बांगड्याची चव वेगळी. म्हणजे प्रत्येक ह्याला काहीतरी स्पेशल चव आहे प्रत्येक मेनूला. तुम्हाला एक भावून चाललं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही दादरला कधी येतो तर मग नॉनव्हेज वगैरे मिळत नव्हतं, मला माहीत पण नव्हतं. मला आता एकदम चांगलं बनलेलं तर मी माझ्या रिलेटिव्ह आणि रिजनेबल रेट्समध्ये. हो हो, आणि रिजनेबल रेट एकदम. कारण हॉटेलमध्ये जर आपण खायला गेलो तर आजची एखादी प्लेट घेतली तर नाही म्हणतो ना आपल्याला 300-350 रुपये प्रत्येक प्लेटला घालावे लागतात. आणि रिजनेबल रेट. आणि पहिली गोष्ट म्हणजे चव एवढी अप्रतिम आहे ना, तर आता पुन्हा येऊ. आणि आम्ही सगळ्या माझ्या आणि तुम्हाला कधी समजलं होतं की इथे स्टॉल ओपन झाले इथे? ही परवा म्हणाली की असं आपल्याला जायचं आहे म्हणून निकिता. ओके. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो इथे. आल्यानंतर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आला? मी पहिल्यांदा आलो इथे. आम्ही सगळी आहे ती पहिल्यांदा आलोय. ओके. निकिता ते पहिले आले होते. हा, या तुम्हाला हे स्टॉल चालू झाल्याचं कधी माहिती पडलं होतं? एक 2 महिने झाले, चालेल असं हातात घेतलं तरी 2-3 महिने झाले असतील आम्हाला समजलं. पण जेव्हापासून समजलं ना तेव्हापासून ही माझी जवळजवळ 10वी-12वी फेरी असेल की मी इथे येते. तुम्ही असं एकट्या यायचं? मी नाही, माझ्या फॅमिली बरोबर येते. ओके. आणि आज आज तुम्ही मी पहिल्यांदा ऑफिस ग्रुपला घेऊन आली आहे. अच्छा, आम्ही ओके. ऑफिसवरून डिरेक्टली इथे आलोय. चांगलं आहे. असंच आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करत राहा. नक्की. बाकीच्या लोकांना कसं वाटलं जेवण? असं म्हणजे कोकणी चव आणि खूप अप्रतिम जेवण होतं. तुम्ही सुद्धा महाराष्ट्रीयन आहात का? Yes, आम्ही सगळे महाराष्ट्रीयन आहोत. ज्या तिसऱ्या ज्या होत्या ना त्यांची मी चव पहिल्यांदाच पाहिली आणि अप्रतिम बनवलं होतं. तुम्हाला दिलेला प्रसाद आहे तो? खूपच छान पद्धतीचं जेवण आहे आणि एकदम घरगुती आपली जी चव असते ना तशा पद्धतीची एक उत्तम चव आहे. मी पहिल्यांदाच शिंपलीचं जे जेवण होतं तसा त्याचं चव चाकली आणि खूपच अप्रतिम होती. आणि आमचं जी मैत्रीण आमचे का तर त्यांनी खूप आमची अशी उत्सुकता वाढवून ठेवलेली की चला जाऊया आणि आपण पटकन तिथं खाऊया. खूप छान छान पद्धतीचे तुम्हाला व्हरायटीज भेटतील. नाही पण सिरियसली तिसऱ्यांची जी चव असते ना ही खूप छानच असते. आपल्या विवर्सला काय सांगाल तुम्ही? व्ह्युअर्सला मी हेच सांगेल की ज्या पद्धतीने आम्ही एक दिवस प्लॅन करून इथं व्हिजिट केली आणि या जेवणाची चव चाकली तशा पद्धतीनेच तुम्ही एक दिवस ठरवा आणि आवर्जून इथं तुम्ही व्हिजिट करा आणि या जेवणाची चव टाका आणि आपल्या मराठी माणसाला चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा. इकडे काका आहेत. काका तुम्ही कधी आलात? आज पहिल्यांदा आलेत का? आज पहिल्यांदाच आलो आहे. वास आला म्हणून तिकडनं गाडी परत फिरून आली. अच्छा. आज तुम्ही काय घेणार आहे? मुलीने सांगितलं, मुलगी काय डिसाईड करण्यात काय घ्यायचं ते? ओके ठीक आहे चालेल. ओके. आज काय घेतलेत तुम्ही इथे मग? कोळंबी मसाला सांगितलाय, चिकन मसाला सांगितलाय. तुम्ही याच्या अगोदर आला होता का कधी? फर्स्ट टाइम आला. ओके ठीक आहे चालेल. आणि फ्राय मध्ये पण फिश फ्राय मध्ये पण सांगितलंय, बोंबील आणि हे पापलेट सांगितलं. ओके. नक्की खाऊन बघा. जर चांगला असेल तर तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा आपले व्हिडिओ शेअर करा. सोलकढी तुम्ही घरातून बनवून घेऊन आलात की नाही मग? ओके. तुमचा फ्रेंड सोलकढी बनवतो, तुम्ही इथे फक्त सेल करता. ओके. कसं आहे सोलकढीचा एक ग्लास? 30 रुपीजला एक ग्लास. आणि ह्या सगळ्याची तयारी कधीपासून सुरू करता तुम्ही? सकाळी ते सर्व सकाळी मॅरिनेशन वगैरे सर्व? ओके. आणि रोजची मच्छी ताजी तुम्ही रोजच्या रोज घेऊन येता? जे काय काय आता नवीन आता ऑफिस सुटतात ना तर स्टाफ येतो तर बाहेर नाही येतात ना तर मग तसं मग ते ग्रुपमध्ये ॲड झालेले आहे किंवा पर्सनल मेसेज करतात. मग ते मॅरिनेशन करून घेऊन जातात. आता आज मॅरिनेशन अशी केलेलं तुम्ही त्याच रेटने देता की त्याच्यापेक्षा कमी 20 रुपये rate? कमी करते. ओके. फक्त फ्राय करायचे तुम्ही 20 रुपये घेता इथे तिथे आता 120 रुपये पापलेट होतात आणि 3 पापलेट घेते त्याचे 300 झाले आजचे. ओके. तिसऱ्या मसाला पण मध्ये मी विचारलं की कसं म्हणजे असं म्हणजे कोणताही जरी काही घ्यायचं असेल तरी ते मॅरिनेशन केलेलं घेऊन जाऊ ती शकता. ताई आता अशीच करते कारण का फ्राय कसं तिथे 8-8:30ला ती पोचते बरोबर ना हां. त्यामुळे मग ती लोक असं हे करतात घेऊन जातात. इथे मी घेतला आहे कोळंबी मसाला, त्यानंतर थोडंसं चिकन मसाला घेतला आहे आणि थोडीशी टेस्ट करण्यासाठी बिर्याणी घेतली. आणि हे सगळं खाल्ल्याच्या नंतर जर मच्छी खातोय आपण तर त्याच्यासोबत जोपर्यंत सोलकढी नसेल ना तोपर्यंत जेवण पूर्ण होत नाही. तर सोलकढीसुद्धा घेतली थोडीशी. पटापट आहे ना खाऊन घेतो. खूप लेट झाले आता आम्हाला घरीसुद्धा निघायचं आहे. जरी व्हिडिओ आवडले असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला जेवढं जमेल ना तेवढं शेअर करा. पुन्हा तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत राहू. चला तर मग पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.